नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पुढचे 2-3 महिने खूप पाऊस पडेल. मग त्यानंतर थंडी सुरू होईल. ह्या वर्षी मला जितक्या जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्फ्स विणून मी गरीब, आजारी, वृद्ध, गरजू लोकांना देणार आहे. त्यासाठी मी आधी विणलेल्या 2 स्कार्फ्सचे व्हिडिओ आपल्या क्रोशे कट्टा चॅनेलवर जरूर पहा. आज मी रंगीबेरंगी चौकोनांच्या डिझाईनचा स्कार्फ विणणार आहे. हा स्कार्फ मऊ, उबदार, दिसायला आकर्षक आणि विणायला अगदी सोपा आहे. 50 इंच लांबी आणि 10 इंच रुंदी असलेल्या या स्कार्फचं वजन साधारणपणे 200 ग्रॅम असेल. ह्यासाठी मी वापरणार आहे वेगवेगळ्या रंगाचे 4-प्लाय ॲक्रेलिकचे धागे, सुरुवातीची शेवटची ओळ आणि बॉर्डर्स विणायला 4.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, मुख्य विणकामासाठी 5.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, मेजरिंग टेप आणि कात्री. ह्या स्कार्फसाठी कुठल्या रंगाचा धागा कधी वापरायचा याचा मी काटेकोर नियम बनवलेला नाही. विणता विणता मला जसं सुचेल त्याप्रमाणे मी धाग्यांचे रंग बदलत जाणार आहे. 4.5 मिलीमीटर मापाच्या क्रोशे हुकनी विणायला सुरुवात करूया. कुठल्याही एका धाग्याची स्लिप नॉट विणूया आणि आता 4च्या पटीमध्ये साखळी टाके विणूया. आपल्याला हवे तेवढे टाके विणून झाले की अजून 6 टाके विणूया. 10 इंच रुंदीच्या स्कार्फसाठी मी एकूण 50 टाके विणणार आहे. तुम्हाला हव्या त्या रुंदीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाके विणू शकता. साखळी टाके विणून झाले की मग फेटूया. 50 टाक्यांच्या साखळीची लांबी सुमारे 11.5 इंच आहे. आपल्या विणकामाची रुंदी ह्यापेक्षा कमी होईल. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या उंचवट्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि 3 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा 2 साखळी टाके विणूया आणि 3 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा 2 साखळी टाके विणूया आणि 3 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणूया. ओळीच्या शेवटच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिली ओळ विणून पूर्ण झाली. ओळीच्या सुरुवातीच्या 3 आणि शेवटच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणला आहे. इथून पुढे मी 4.5 मिलीमीटरचा हुक बदलून 5.5 मिलीमीटरचा हुक वापरणार आहे. आता काम वळवून घेऊया. आता पहिला डबल क्रोशे म्हणून एक पिळाचा टाका विणूया. डबल क्रोशेच्या उंची इतकं लांब लूप ओढूया आणि हुकचं टोक आपल्या आणि खालच्या बाजूला वळवून ह्या लूपचा एक वेढा त्याच्यावर घेऊया. आता आपल्या तर्जनीने ही दोन्ही लूप्स हुकवर हलकेच धरून ठेवूया. हुकचं टोक पहिल्या टाक्यामध्ये घालून धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. आता नेहमीप्रमाणे एक डबल क्रोशे विणूया. हा पहा, हा पिळाचा टाका विणून तयार झाला. ह्याच्यामुळे पहिल्या 2 टाक्यांमध्ये जास्त फट राहत नाही आणि आपलं काम अगदी नीटनेटकं दिसतं. मात्र हा टाका विणणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही 3 साखळी टाके विणू शकता. पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा सिंगल क्रोशे सोडून त्याच्या पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे विणूया.
हा असाच पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणूया. शेवटचे 3 टाके उरले की भेटूया. एक साखळी टाका विणूया आणि एक टाका सोडून त्याच्या पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया. हे पहा, R1 आणि R2 ह्या 2 ओळी विणून झाल्या. आता तिसऱ्या राऊंडच्या पुढे 50 इंच लांबी मिळेपर्यंत एका आड एक R1 आणि R2चा पॅटर्न विणायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हा स्कार्फ एकाच रंगात विणू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या अंतरावर तुमच्या आवडीनुसार धाग्यांचे रंग बदलू शकता. आता एका आड एक R1 आणि R2चा पॅटर्न विणत जाऊया. जवळजवळ 50 इंच लांबी झाली की शेवटची ओळ R2 पॅटर्नमध्ये विणून मग फेटूया. हे पहा, जवळजवळ 49.5 इंच विणून झालं आहे. आता 4.5 मिलीमीटर मापाचा हुक घेऊया. आता शेवटची ओळ विणूया. शेवटच्या ओळीचं डिझाईन पहिल्या ओळीच्या डिझाईनसारखंच दिसायला हवं. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. पहिल्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. R1 मध्ये आपण 2 साखळी टाके विणतो, त्याच्याऐवजी इथे 3 साखळी टाके विणूया. आता पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा 3 साखळी टाके विणूया आणि पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ह्या ओळीच्या शेवटच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणून मग फेटूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता लांबीकडची बॉर्डर विणूया. बॉर्डर विणत असताना ही धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया. विणकामाची सुलटी बाजू आपल्या समोर ठेवूया. आता उजवीकडच्या वरच्या टोकाच्या टाक्यामध्ये हुक घालूया. धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता प्रत्येक आडव्या डबल क्रोशेमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि आडव्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे असं विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. बॉर्डरची पहिली ओळ विणून झाली. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. पहिल्याच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया आणि पुढचा एक टाका सोडून त्यानंतरच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. बॉर्डरची दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया.
ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. एका बाजूची बॉर्डर विणून पूर्ण झाली. आता दुसऱ्या बाजूलाही अशीच बॉर्डर विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. ही दुसरी बॉर्डरही विणून पूर्ण झाली. 10 इंच रुंदी झाली आहे. आता गोंडे लावूया.